बेसिकली काय की 4 तारखेलाच खरं तर पुण्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघाच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. कारण 4 तारखेला माघारीचा शेवटचा दिवस आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये त्यासाठीचे खूप प्रयत्न होतील. आता दिवाळीचा सण या काळामध्ये जे बंडखोर आहेत, ज्यांनी पक्षादेश डावलून उमेदवारी भरलेली आहे, त्यांची मनधरणी होईल. कदाचित त्यातले काही जण माघार घेतीलही. मात्र आत्ताचं जे चित्र आहे त्यानुसार कोथरूडचं आपण सुरुवातीला बोलूया. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं पारडं आता तरी जड दिसतंय. कारण चंद्रकांत मोकाटे आणि किशोर शिंदे हे त्यांच्या समोरचे उमेदवार आहेत. यातलं कोणी माघार घेण्याची शक्यता बिलकुल नाहीच आहे. मात्र पृथ्वीराज सुतार जे खूप इच्छुक होते ते या लढतीत नाही आहेत. त्यांच्याऐवजी मोकाट्यानं उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ते किती सक्रिय असतील शिवसेनेकडनं याच्याबद्दल शंका वाटते. त्यामुळं मोकाट्यांची ताकद काहीशी क्षीण होईल असं वाटतं. किशोर शिंदेने कितीही प्रयत्न केला तर त्यांचं एक लिमिटेशन आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटलांचं पारडं निश्चितपणे आत्ता तरी त्या मतदारसंघात जड आहे. दुसरा मतदारसंघ बोलायचं झाला तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आत्ता तरी म्हणजे चांगली तयारी दिसते त्यांची. आपण बघतो की गेले 2-3 महिने कंटिन्युअसली त्या आघाडीवरती आहेत. म्हणजे आघाडीवरती म्हणजे ग्राउंडवरती या अर्थानं. दुसरीकडं काँग्रेसचे उमेदवार फारसे म्हणजे मुळात काँग्रेसचे उमेदवार ठरायलाच खूप वेळ लागला. काँग्रेसनं आता उमेदवारी जाहीर केली दत्ता बहिरटांची. दत्ता बहिरट हे गेल्या वेळीसुद्धा लढले होते. सिद्धार्थ शिरोळेंकडनं ते साधारण 4,500-5 हजारांनी पराभूत झाले होते. काँग्रेसचा हा खरं तर चांगला बालेकिल्ला असलेला जुना मतदारसंघ आहे. याच्यामध्ये थेट लढत या दोघांमध्येच होण्याची अधिक शक्यता आहे. आणि याच्यामध्ये आता तरी सिद्धार्थ शिरोळे माझ्या दृष्टीनं पारडं त्यांचं जड वाटतं. अर्थात हे पुन्हा 4 तारखेनंतर आणखी काही बदल होईल त्याच्यावरती सगळ्या घडामोडी अवलंबून असतील. पण आता तरी सिद्धार्थ शिरोळे आहेत. तिसरा मतदारसंघ हडपसरला चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांच्यामधलीच खरी लढत आहे. भानगरे लढतीत आहेत मात्र ते एका खरं तर प्रभागापुरते मर्यादित आहे. त्यामुळं ही लढत खरं दोघांमधलीच असणार आहे. पुन्हा प्रशांत जगतापांची अडचण अशी की प्रशांत जगताप मतदारसंघातल्या एका भागापुरते 1-2 प्रभागापुरते मर्यादित आहेत. तिथं अमोल कोल्हे माळी आहेत आणि अमोल कोल्हेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या मतदारसंघातला बहुसंख्य माळी मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागं उभा राहील असा त्या पक्षाचा एक दावा आहे. त्यांचा असा विश्वास आहे. प्रत्यक्षात प्रशांत जगतापांचा जो संपर्क आहे तो हडपसरची जी खालची बाजू आहे पूर्ण गाडीतळ आणि मुंडवा तो सगळा जो मगरपट्टा तो भाग आहे त्या भागात तुलनेनं कमी आहे. ते त्यांच्या भागापुरतेच बऱ्यापैकी मर्यादित आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं आत्ता चेतन तुपेंची चांगली परिस्थिती आहे. वडगाव शेरीमध्ये बापू पठारेंनी बऱ्यापैकी बाजी मारलेली आहे. सर्वच पातळीवरती त्यांनी गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशापासून उमेदवारी मिळेपर्यंत अनेक सर्वच पातळीवरती आघाडीवरती आणि चर्चेत आहेत. टिंगरेंचा विद्यमान आमदार जे सुनील टिंगरे आहेत यांची तयारी जोरदार आहे. पण मला असं वाटतं की एकूण सगळी परिस्थिती बघितली जगदीश मुळीकांची उमेदवारी जाहीर होणार होती. ते बंडखोरी करणार होते, अर्ज भरणार होते, पण त्यांना ऐनवेळी थांबवण्यात आलं. त्यामुळं मला असं वाटतं की तिथं टिंगरे वर्सेस पठारे असं जरी झालं तर त्याच्यामध्ये पठारेंची बाजू आत्ताची वरचढ आहे. इकडं तिकडं आपण खडकवासल्याचं बोलायचं झालं तर खडकवासल्यामध्ये सचिन दोडके आणि भीमराव तापकीर हे भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पक्ष या सगळ्यांच्या जे इच्छुक नगरसेवक आहेत किंवा जे आधीचे नगरसेवक होते या सगळ्यांचा सुरुवातीला त्यांना विरोध होता. मात्र शेवटी अशी परिस्थिती झाली त्या मतदारसंघातील सगळ्यांनी असं सांगितलं की आम्हाला भीमराव तापकीर चालतील, बाकी कोणी नको. त्यामुळं आतासुद्धा 4थी वेळ आहे त्यांची. त्यांना बरी परिस्थिती दिसते आहे. अर्थात गेल्या वेळचं सचिन दोडकेंचं कडवं आव्हान त्यांच्यासमोर आहे. फक्त 2200 मतांनी 2250 मतांनी काहीतरी ते गेल्या वेळी निवडून आले होते. त्यामुळे आताचं आव्हानसुद्धा मोठं आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्या बाजूनं असला तरीसुद्धा भीमराव तापकीरांना लढत एवढी सोपी नाही आहे. आणखी बोलायचं झालं तर पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये अश्विनी कदम वर्सेस माधुरी मिसाळ अशीच लढत होईल. याच्यामध्ये आज रोजी तरी माधुरी मिसाळ पुन्हा एकूण त्यांची यंत्रणा एकूण त्यांची संघटना हे सगळं बघितलं तर बऱ्यापैकी त्या आज तरी पुढं दिसत आहेत. अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूनं खूप सुप्त लाट आहे, महायुतीच्या विरोधात लोक आहेत असं म्हटलं जातं. पण आज रोजी वरून दिसताना तरी ते किमान माधुरी मिसाळच्या बाजूचं वातावरण आहे. पुढच्या काही दिवसामध्ये अर्थात प्रचार जो सुरू होणार आहे, जे निवडणुकीचं वातावरण सुरू होणार आहे ते खरं आजही झालेलं नाही आहे. अर्ज भरणं आणि माघार घेणं ह्या औपचारिकता सुरू आहेत.
खरी जी प्रचाराची सुरुवात आहे ती मला वाटतं 5 तारखेपासून सगळ्याच पक्षांकडनं होईल. 4 तारखेपर्यंत माघार असेल आणि खऱ्या अर्थानं दिवाळी माघार सगळं संपल्यानंतर 5 ते 18 हा खरा प्रचाराचा काळ आहे. या काळात अनेक समीकरणं कदाचित बदलू शकतात, पण आज तरी पर्वतीमध्ये माधुरी मिसाळांची बाजू मला जड वाटते. कसबा विधानसभा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर कसब्यामध्ये थेटपणे असा विशिष्ट उमेदवार हाच निवडून येईल ह्याची परिस्थिती खूप चांगली आहे असा दावा करता येत नाही आहे, की मला तरी करता येत नाही. कारण धंगेकर तेवढेच तयारीचे आहेत आणि पराभवातनं हेमंतराजने बरंच शिकलेत. त्यामुळं दोघांचीही तयारी जोरदार आहे. मला एकाचा कोणाचा दावा इथं सांगता येत नाही. दोघांची माझ्या दृष्टीने दोघं समान पातळीवरती आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील कांबळे आणि रमेश बागवे ही जी पारंपरिक जी लढत आहे ती पुन्हा यावर्षी होती. गेल्या वर्षी मला वाटतं 5,000 मतांनीच पराभूत झाले होते बागवे. 5, 4.5, 5, 5.5 असं काहीतरी ते मतदान होतं. एवढे मतांनी त्यांचा पराभव झाला होता. ही पुन्हा कडवी झुंज यावेळी पुन्हा होणार आहे. रमेश बागवेंना उमेदवारी मिळणार नाही. अविनाश साळवेंना काँग्रेसमधनं शिवसेनेनं काँग्रेसमध्ये आणलं, त्यांना उमेदवारी दिली जाईल. मग रमेश बागवे भाजपमध्ये जातील किंवा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन ते विधान परिषदेवर भाजपकडनं जातील. अशा अनेक चर्चा गेल्या महिनाभर झाल्या आणि शेवटी बागवेंना उमेदवारी मिळाली. बागवेंची उमेदवारी ही सुनील कांबळेंच्या दृष्टीनं भाजपच्या दृष्टीनं खूप अडचणीची आहे. कारण बागवे हे त्या मतदारसंघापुरते तर खूपच स्ट्रॉंग आहेत. राज्यमंत्री राहिले आहेत, यापूर्वी अनेक वेळा आमदार झालेले आहेत आणि त्या भागात त्यांचा बऱ्यापैकी चांगला वजन चांगलं आहे त्यांचं. त्यामुळं तिथली लढतसुद्धा कसब्यासारखीच आहे माझ्या दृष्टीनं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.